तर रामराम मंडळी. तर आज तुम्हाला अशी एक आयुर्वेदिक भाजी सांगणार आहे जे आपण वर्षांपासून खात आलेलो आहे, आजोबा पांजोबापासून खात आलेलो आहे. ते म्हणजे आपली मेथीची भाजी. आणि याच्यातनी असे काही घटक आहे जे तुमचे शरीर निरोगी ठेवते. आणि तुमचं जर वजन गिजन वाढलं असेल ना तर तुम्ही ही भाजी नक्की खा, कारण की या भाजीपासून तुमचं वजन कमी होतो. याच्यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त आहे, त्याच्यामुळे आपलं वजन कमी करण्याची फायदेशीर आहे. आणि तुम्हाला माहितच आहे आता हिवाळा लागलेला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपलं शरीर थंडगार पडते, आपल्याला थंड करण्याची आवश्यकता नाही, तसंच थंड पडते. त्यामुळे जर आपलं शरीर गरम ठेवायचं असेल तर मेथीची भाजी आणा आणि मेथीची भाजी खा. त्याच्यामुळे तुमचं शरीर गरम राहणार. आणि तुम्हाला माहितीच आहे हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण सर्दी, ताप, खोकला याचे वाढते थंडीमुळे. त्यामुळे अशा काही भाज्या खा ज्या आपल्या शरीराला निरोगी ठेवतात. त्यामुळे मेथीची भाजी ही खूप फायदेशीर आहे. त्याच्यासाठी मेथीची भाजी खा आणि तुमच्या शरीराला उष्ण ठेवा. तर आज मस्तपैकी चुलीवरची भाजी बनवतो. आणि तसेच आपल्या आप्पाला शुगरचे प्रमाण जास्त वाढलेले आहे, तर आप्पाला पण मी देणार. शुगरसाठी एक नंबर भाजी आहे मित्रांनो, कारण की आपण खातो ना तर कडवट लागते, तर शुगरसाठी एक नंबर भाजी आहे. आणि आपण आवडीन नाही का मटणासोबत जास्त प्रमाणात खातोय भाजी, आणि तशी कच्ची खाले पण जबरदस्त लागते. तर याचं कॉम्बिनेशन आता मी मला माहितीच आहे सोल्याचं सीझन चालू झालेलं आहे, तर याच्यामध्ये मी सोले टाकून मेथीची भाजी करणार आहे. आणि चवीला एवढी जबरदस्त होते, तर मी बऱ्याच वेळा सोल्याची भाजी करताना मेथीचा वापर करते, कारण चव त्याला भन्नाट लागते. तर तुम्ही निवड जर मेथीची भाजी खात नसाल तर त्याच्यामध्ये मस्त सोले टाका आणि मेथीची भाजी खा. चवीलाही भन्नाट आणि शरीरासाठी पण फायदेमंद आहे. चला तर आता मी मेथीची भाजी काढून घेते. बघा मस्त हिरवीगार अशी मेथीची भाजी निघालेली आहे. तर मी एवढी काढून घेतली, आणखी काढते. तर मस्तपैकी तुम्हाला भाजी दाखवते. आणि तुरीच्या शेंगा पण लागलेल्या आहेत, ते पण तळून घेते. आणि काही याचे नुस्कार पण आहेत, जसे की प्रेग्नेन्सी म्हणजे गर्भवती महिलांनी ही भाजी खाऊ नाही, आणि आपणही जास्त प्रमाणात ही भाजी खायची नाही, त्यामुळे याचे उलट परिणाम पण दिसू शकतात. तर या भाजीला कमी प्रमाणात खायचं, याचं कमी प्रमाणातही आपल्या शरीराला बरेच फायदे होतात. तर कमी प्रमाणात खा, जास्त प्रमाणात खायची नाही. जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपले पोट हे बिघडू शकते, गॅसही आपल्या पोटात तयार होऊ शकते, म्हणून कमी प्रमाणात खायची. कमी प्रमाणातही याचे फायदे हे अनोखे आहेत. तर कोण्या ना कोण्या भाजीसोबत खायची, जसे की आपण जेवण करताना ही भाजी खातोच, तर ते बरोबर आहे. आणि तशी जर निवड तुम्हाला भाजी करायची असेल तर तुम्ही हे कमी प्रमाणात खायची आणि कशामध्ये टाकून बनवायची, म्हणजे चवही भन्नाट होते याची. चला तर मी आता याला बनवून दाखवते. मस्त हिरवीगार आहे मुक्ता भाजी. तर चला तो सोले पण तोडून घेऊया, तुरीच्या शेंगा. हे बघा इथं मस्त लागलेलं आहे, हे बघा. तर थोड्या प्रमाणात मी तुरीच्या शेंगा पण तोडून घेते याच्यात टाकण्यासाठी. आणि मेथी थोडीशी जास्त प्रमाणात काढू, कारण की म्हणजे भाजी खूप छान होते. हा, घरच्यांना पण खूप आवडते आपल्या. चला तर घरी भेटूया मग. हो चला. चला तर हे बघा मी मेथीची भाजी तोडून घेतली. हे बघा अशा प्रकारे तोडून घ्यायची, मस्त मी तोडून घेतलेली आहे. आणि इकडे तुरीच्या शेंगांचे मी दाणे काढून घेतले. आणि इकडं हिरव्या मिरच्या घेतल्या, 10-12 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. आणि थोडासा मस्त कोथिंबीर कापून घेतला, हिरवागार ताजा तवण आहे. आणि इकडे मस्त 2 कांदे कापून घेतलेले आहे. तर आता मी हे साईडला ठेवते. आणि इकडे आपली मस्त चूल पेटलेली आहे, कढई पण तापलेली आहे, त्याच्यामध्ये आता मी मस्त हिरव्या मिरच्या भाजून घेते. तर हिरव्या मिरच्या अशा तोडून टाकायच्या, भाजाच्या असल्या तर, नाहीतर त्या उडतात आणि फुटल्यावर आपल्या चेहऱ्यावर त्याचं बी उडू शकते, म्हणून अशा तोडून टाकायच्या. तर याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते. हा मस्त भाजून घ्यायच्या. या भाजल्यामुळे भाजीची चव ही मस्त येते. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जातात.
तर हे पाय मस्तपैकी भाजले गेलेले आहे. तर याला मस्त आता खलबत्त्यामध्ये टाकते आणि जाडसर बारीक असं याला चांगलं कुटून घेते. बारीक बारीक कुटायचं चांगलं मिरच्यांना. तर या मिरच्यांना मी असं लगेच गरमागरम असं कांडायचं म्हणजे लवकर बारीक होतात. हे बघा मिरची लवकर बारीक होते गरम गरम कांडली म्हणजे. असं तर याच्यामध्ये आता मी तेल टाकून देते. तर साधारणतः 2 मापलं मी तेल टाकून घेतलं. तर आपली मिरची मस्त काढून घ्यायची इकडं तपेपर्यंत. तर झटपट आपली भाजी कशी बनवायची हे पण मी तुम्हाला सांगणार. अशी भाजी बनवायची, झटपट तयारी करायची. मस्त इथंच मिरच्या भाजायच्या, इथंच कांडायच्या आणि लगेच तेलामध्ये सोडायच्या. तर ह्या आपल्या काढून झालेल्या आहे. तर आता पहिले मी तेल तापलं की नाही बघते. हे बघा तेल तापलेलं आहे. तर याच्यामध्ये मी कांदा टाकून देते. तर आपला कांदा टाकला की लगेच आपल्या हिरव्या मिरच्याचं हे ठेचा आपण टाकून द्यायचा म्हणजे ते व्यवस्थित होऊन जाणार. हे बघा सगळ्या हिरव्या मिरच्याचा ठेचा मी याच्यामध्ये टाकून दिला. हिरव्या मिरचा ठेचा म्हटलं की अगोदरच तोंडाला पाणी सुटते आणि ते कोणीही भाजीमध्ये तर जबरदस्त लागते. हे बघा हिरवे सोले मी काढून घेतले तुरीचे दाणे. हे आता थोडंसं जाडसर बारीक असं काढून घेते. हे असं दाण्यांना पण असं जाडसर बारीक असं चांगलं काढून घ्यायचं. जेवढा पण राग असला आपला ते अशा याच्यावर काढायचा. लसणावर काढायचं, मिरच्यावर काढायचा. जसं हे काढायचं असलं त्याच्यावरच काढायचं. घरच्या माणसांवर नाही काढायचं. ते आपल्यासाठी घातक असते. कारण की माहितीच आहे आपलं तोंडाने आपण बोलू पण ते मग वेगळंच होते. म्हणून असा राग काढायचा. जाऊ द्या आपली गोष्ट आपल्यातच ठेवा. असं काढायचं. जास्त बारीक नाही करायचं आणि खलबत्त्यामध्ये जास्त बारीक होणार पण नाही. असं काढायचं. तर हे आता मेथी मी तोडून घेतली. याच्यामध्ये थोडंसं धुवून घेते मी. हे बघा पाणी टाकून घेतलं. जास्त धुण्याची आवश्यकता नाही, फक्त पाण्यामधून काढून घेते कारण मी शेतामधून काढून आणली आहे ताजी ताजी. हे काही विकत आणलेली नाही आहे. मेथीची भाजी तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीची खाल्ली असणार. तर मेथीची भाजी बेसनामध्ये करतात, डाळीमध्ये करतात. तर एकदा तरी माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही सोल्याच्या दाण्यांमध्ये करून बघा. जबरदस्त होते. कारण मी तर कोणी सोल्याच्या भाजीमध्ये थोडीशी मेथीची भाजी वापरते कारण तिची चव ही भन्नाट लागते. म्हणून सोल्यामध्ये एकदा तरी मेथीची भाजी करून बघा आणि खाऊन बघा. म्हणसान की ताई तुम्ही बरं सांगितलं म्हणून. मला आवडते, चव मस्त त्याची. तर आपला कांदा लसण मिरच्या व्यवस्थित झालेल्या आहे बघू शकता. अशा लालसर होऊ द्यायच्या आणि याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून देते. हे असं व्यवस्थित होऊ द्यायचं. तर हे जास्त साहित्य वापरले नाही, असं कमीत कमी साहित्य घ्यायचं. मस्त टमाट्याचा वापर मी याच्यामध्ये केलेला नाही आहे. तर अशा भाज्यांमध्ये मला टमाटर टाकायला आवडणार नाही म्हणून टाकलं नाही. तुम्ही टाकू शकता. व्यवस्थित होऊ द्यायचं आणि आता हे ठेचून घेतलेले सोले टाकायचे याच्यामध्ये. मी याच्यात टाकून देते. आता हे तेलामध्ये होऊ द्यायचे. तर हे बघा आपले सोले मस्त तेलामध्ये झालेले आहेत. तर याच्यामध्ये आता मी मस्त ही धुवून घेतलेली मेथीची भाजी टाकून देते. वा काय मस्त वाफ निघत आहे त्याच्यामधून. जबरदस्त भाजी होणार आहे. वा माझ्या तर जिभेला आताच पाण्याचा पूर येत आहे. ओय नजर नका लावू माझ्या भाजीला. काय
मी तुम्हाला थोडीशीच देणार, जास्त देणार नाही. ही माझी आवडती भाजी आहे. एकलीच खाशी एवढी मोठी? हाव. कारण की तुम्हाला माहित आहे मला सकाळी उठावं लागते, तुम्ही काही उठत नाही. सकाळी मलाच उठावं लागते, म्हणून माझ्या शरीराला गरम ठेवणे माझे कर्तव्य आणि ही सगळी भाजी खाऊन गेले हे पण माझेच कर्तव्य. मग काय गड्या मग अवघ्या 5 मिनिटात ही भाजी शिजून तयार होणार. तर तेपर्यंत आता मी मस्त याच्यामध्ये हा चिरून घेतलेला संबार, तुमच्या इकडे कोथिंबीर म्हणतात तर मी संबार म्हणते, तर कोथिंबीर टाकून देते. तुमची भाषा वापरते तुमच्यासाठी, त्याला कोथिंबीर म्हटलेलं आहे मी. चला टाकून देते. अगई पगई सांबार टाकलाय, मला आवडते भाजीमध्ये जास्तीत जास्त सांबार. वा. तर खरंच सांगते, नवीन जर सुनवारीचं कोणी लग्न झालं असणार तर अशा प्रकारची भाजी करून तुमच्या सासूला खाऊ घाला. खूप मजा आवडणार तुमच्या सासूला, आणि तुमची सासू सांगणार माझी सून जबरदस्त भाज्या बनवते. आयडिया सांगते तुम्हाला. जास्तच बोलत आहे कारण की मस्त थंडी पडली आहे आणि मी चुलीपाशी बसली आहे आणि मस्त इथून गरम चालू आहे, म्हणून त्याच्यामुळे मला गोष्टी येत आहे. जर मी थंडीत असते तर आल्या नसत्या. तर हे बघा आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. तर याला आता मी प्लेटीत काढून घेते आणि मस्त जेवण करते. प्लेट नाही घेतली बाळा मी. हे बघा. तर जवळून भाजी बघून घ्या मस्त, आणि तुमच्या पण तोंडाला पाणी सुटू द्या. हे बघा जबरदस्त देत आहे आणि वास पण मस्त येत आहे. चला तर आता मस्त जेवण पण करणार मी. तर आता इथंच मी चुलीपाशी जेवण करते आणि तुम्हाला सांगते पण भाजी कशी काय झाली. तर पहिले जेवण करते, पहिले चालू. अहो माय, ऑडियन्सले भाजी तरी सांग कशी झाली म्हणून चवीला. जरा खातच बसतं काय? भाजी एवढी खतरनाक झालेली आहे, मी काही सांगणार नाही तुम्हाला. तुम्ही करा आणि खा, तुम्हाला समजणार. चला तर मग भेटूया अशाच चुलीवरच्या नवनवीन रेसिपीमध्ये. मला पहिले जेवण करू द्या. चला भेटूया.